तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. माझ्या डायरीतलं अजून एक लिखाण जे मी तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मम्मी, तू आणि बाबांनी अनंत अडचणी असताना त्या काळात लग्न केलं आणि एकमेकांना खूप समजून घेतले. गेली 36 वर्ष संसार केला. आमच्या पिढीला का गं नाही जमत हे? तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. 4 वर्ष मज्जेत बॉयफ्रेंड असल्याचा 8 महिन्यापूर्वी हजबंड झाल्यानंतरचा हा राग होता. प्रश्न विचारलास का? 55ची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली. उत्तर हवंय का? हो, उत्तर हवंय, लेक म्हणाली. असं आहे ना बाळा? आई सहजच म्हणाली. आम्ही कसंच जमवता येईल ते शोधत होतो. तुम्ही जमलं तर पाहू म्हणताय. आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं, तुमच्या काळात ते केलं जातं. आम्ही साथीदार व्हायचो, तुम्ही भागीदार बनवता. आमच्यात प्रेम ही सहजता होती, तुमच्यात तो अट्टाहास झालाय. आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं, तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं. आमच्या वेळी मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची. तुम्ही जवळकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय. आम्ही कविता लिहायचो, तुम्ही त्या फॉरवर्ड करताय. आमचे जीवनसाथी होते, तुमचे बॉयफ्रेंड मी गर्लफ्रेंड आहेत. आमचं प्रेम आमच्यासाठी होतं, तुमचं प्रेम सगळ्या फ्रेंडचा बॉयफ्रेंड आहे, मग माझाही असलाच पाहिजे म्हणून केलं जाते. आमचे बॉयफ्रेंड नव्हते, कारण जो आहे तो फ्रेंड असण्याच्या खूप पुढे गेलाय हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इंस्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे, तसं बॉयफ्रेंडही असलाच पाहिजे. आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वतःलाच समर्पित करायचो. तुमच्या गळ्या भेटीतही भेट कितीची आणली असेल याची कॅल्क्युलेशन असतात. आम्ही धुंद होतो, तुम्ही उधळलेले आहात. आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो, तुम्ही शर्टचा ब्रँड पाहताय. आम्हाला नजरेतील समजदार चमक भाळायची, तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत. आमच्या शरीराला पेशन्स मंजूर होता, तुमच्या मनालाच तो नको आहे. बाळा, जमणं न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. क्षमता डेव्हलप करायची असते. जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं? कर्तृत्व उधळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं? मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेस जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. जे काही लिहिलं आहे ते आमच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे. श्री स्वामी समर्थ.
धन्यवाद.